मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरून लक्झरी बसमधून गुटख्याची तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आणण्यास शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून लक्झरीसह 23,19,510 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी फोन करून कळविले की मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरून लक्झरी बस क्रमांक MP 44 ZF 3758 याच्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला भरून इंदोरकडून पुण्याकडे वाहतूक होत आहे। त्यावरून नाकाबंदी दरम्यान वर नमूद लक्झरी बस थांबवून तपासणी केली असता या लक्झरीमध्ये 1,080 रुपये किमतीचे गणेश छाप नंबर 701 तंबाखूचे 90 पॅकेट, 3,000चे मिराज तंबाखूचे 10 खोके, 1,67,200 रुपये किमतीचे रजनीगंधा पान मसाल्याचे 180 कागदी खोके, 52,000 रुपये किमतीची तुलसी सुगंधी तंबाखूचे 240 पॅकेट, 7,000 रुपये किमतीची तानसेन कंपनीच्या सुगंधित पान मसाल्याचे 35 पॅकेटे, 1,750 रुपये किमतीचे TO प्रीमियम दर्जाचे 35 पॅकेट, 22,680 रुपये किमतीचा तानसेन कंपनीचा सुगंधित पान मसाल्याचे 105 पाकिट, 2,520 रुपये किमतीचे TO प्रीमियम दर्जाचे 105 पॅकेट, 17,000 रुपये किमतीचे सिग्नेचर कंपनीचा पान मसाला 50 खोके, 8,500 रुपये किमतीचे मॅक्सिमस कंपनीची सुगंधित तंबाखूचे 50 खोके, 5,120 किमतीचा जाफरी कंपनीचा पान मसाल्याचा 40 पाकिटे, 640 रुपये किमतीचे झेड गोल्ड सुगंधित तंबाखूचे 40 पॅकेट, 20 लाखांची लक्झरी असा एकूण 23,19,510 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।